अहिल्यादेवी नगरमध्ये पहिल्यांदा संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलन उत्साहात पार पडले। महिला कवयित्री आणि साहित्यिकांनी कविता कथांमधून भावना व्यक्त करत संत साहित्याचे विचार मांडले। समाज उन्नतीसाठी अशा साहित्यिक कार्यक्रमाची गरज असल्याचे मत साहित्यिक शर्मिला गोसावी यांनी व्यक्त केले आहे। अहिल्यानगरमध्ये ज्ञानेश्वरी ट्रस्ट आणि कमल लक्ष्मी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या संत कान्होपात्रा महिला साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात संत साहित्याच्या विचारांचा जागर करण्यात आला। संत सोयराबाई कवी मंचावरून बोलताना साहित्यिक शर्मिला गोसावी यांनी सामाजिक उन्नतीसाठी अशा साहित्यिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं। या संमेलनात कवयित्री नजमा शेख आणि लेखिका अमृता देसरडा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवयित्री स्वाती पाटील आणि संयोजिका माधुरी सचिन चोभे यांनी केलं। यावेळी आयोजित काव्य संमेलनात रेणुका आंबेकर, प्रियांका कदम, वर्षा रोडे पाठक, हेमलता चौधरी, शारदा घोडके, सोनाली राऊत, उज्ज्वला जाधव, शुभांगी सोनवणे, पूजा लिलके, आशा साठे पाटील, निरू जगताप, श्यामा मंडलिक, दीपाली तवले यांसह अनेक कवयित्रींनी कविता वाचन केलं। तर फतिमा शेख कथा मंचावरून महिला साहित्यिकांनी कथाकथन सादर केलं। तसेच वाचन चळवळीत योगदान दिल्याबद्दल सुप्रिया मेड यांना साहित्य रसिक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या संमेलनात महिला आणि पुरुष साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला।